दत्तोबा शेलकर, आता खरं सांगायचं काय? ए दत्तोबा, तिर्री पंजी नको खेळू माझ्या बरोबर. अंताचे तिगिरस्कार म्हणतात मला. तर मी काय बोलणार नाही, म्हणजे आता मी काही बोललं तरी त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवायचाच नाही असं ठरवलंय. विचारलं तेवढंच सांगायचं. बोल. हो का साहेब, तुमची माणसं गेलीत ना माझ्या पोरीच्या हॉस्टेलवर तपास करायला. आता ते आल्यावरच सांगतील काय खरं आणि काय खोटं. साहेब, हा, आम्ही हॉस्टेलवर चौकशी केली. यांच्या मुलीला काहीच माहित नाही. ती म्हणे इंद्रायणी आणि अधोक्षज महाराज तिकडे आलेच नाही. खोट, खोट्याचं बिसात खोट. याचीच पोरगी ती खोटं बोलणारच. अहो, आम्ही तिकडचं रजिस्टर तपासलं, त्यात कसली सुद्धा नोंद नाही. मग आम्ही बिल्डिंगवाल्या वॉचमॅनची चौकशी केली. मग आम्हाला कळलं तिथे 2 पोर आले होते. तुमच्याकडं मी माझ्या मुलाचा फोटो दिलाय ना? अहो, तो फोटो दाखवूनच कन्फर्म केलं. तो मुलगा अधोक्षज दिग्रसकरच होता. कन्फर्म केलं? अहो मग अधोक्षज महाराजांसोबत इंदू असेलच की तिथं. ए उगा सांग रे, पुढं काय झालं? साहेब, त्या मुलांना त्या वॉचमॅनने हटकलं. त्यामुळे ते मुलं एसटी स्टँडवर गेले. एसटी स्टँड कडे? म्हणजे ते दोघं मुलं एकत्र होते. घ्या. अहो अंताजी, ती पळून येण्याची केसच नाही ना मग. हा? ओ तुम्ही उठा उठा, तुम्ही उठा. याचा अर्थ दत्तोबाचा काही संबंध नाही याच्याशी. अहो जे काही येते या दोन्ही पोरांनीच केलंय. ते पोरच कुरापती आहेत. हो साहेब, माझा पोरगा कुरापती नाही. ही जी घटना घडली त्याच्यावर काय ऍक्शन घ्यायची ते ठरवा आधी. मी काय करतो, माझी माणसं पाठवतो ना एसटी स्टँडवर. प्रत्येकाने आपल्या मोबाईल मध्ये त्या पोरांचा फोटो ठेवायचा आणि एसटी स्टँडवर जायचं. हा? साहेब, त्या पोरीचा फोटो? पोरीचा फोटो नाही का? नाही की साहेब, हिंदूचा तर फोटो नाही माझ्याकडे. ए दत्तोबा, तू म्हणजे येड्याचा बाजार आहे. साहेब, माझ्या घरी मी बघायला सांगतो. कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये तिचा फोटो असेल, तो यांच्याकडे देतो मी. बरं, अंताईच्या घरी जायचं तर त्यांच्याकडून फोटो घ्यायचा आणि लगेच बस स्टँडला जायचं तपास करायला. चल नाही? ठीक आहे साहेब. चला माऊली, रामकृष्ण हरी, येतो. धन्यवाद. चला. जायचं आपण आळंदीला. आलो का आपण आळंदीला? आहे काय आता 7-8 मैलावर तर आहे. हा, 11 नंबरची बस पकडू आणि जाऊ. नंबरची बस? ही माझी 11 नंबरची बस, ही तुमची 11 नंबरची बस आणि ही तुमची. चला. छोटो, अजून किती वेळ लागणार आहे? काय माऊलींचा अभंग गात गात निघालं. माऊली कधी समोर येऊन टाकतात कळत नाही. वारकरी 18 दिवस चालत जातात माऊलींचं नाव घेत. लागतं की त्याला बरोबर. माऊलींचं नाव घेत घेत निघालं ते अंतरी कळत नाही आणि कष्टही. तू तर आहेच तसा. तुम्हाला माहितीये का, कुंभारच म्हणतात पंढरपुरामध्ये
विठुरायांना भक्तांसाठी कळसावर येऊन बसतो हे खरं आहे. बा विठुराया त्याच्या भक्तांसाठी कळसावरच काय जगात कुठेही येऊ शकतो. चला गाडीत बसायचं का? मामा आमच्या पोराला बसवा की. ये असं असं थांब पळू नको. खाली बसलं तर पुढशी चला. हॅलो, बोल आनंदी. काय चाललंय तिथे पोलीस स्टेशनला? हा, कुठं आहात तुम्ही? आहे मी इथं पोलीस स्टेशन मध्ये बसलोय. पण लागला का काही पत्ता? इंद्रायणी इंद्रायणी